चला सारंगाव आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल. सारंगोट टीमला सूचित करण्यात येते की आपले जे 3 षटक आहेत ते 15 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. आणि आपण पाहतोय कालच्या दिवसापासून सर्व टीमने बरोबर त्याच टायमिंग नुसार 3 षटक कंप्लीट करताना पाहायला मिळाले. कुठल्या संघाला पेनल्टीचा सामना करावा लागला नाही आहे. म्हणजेच स्पोर्टमॅन स्पिरिट प्रत्येक टीमने दाखवलं गेलं आहे. खऱ्या अर्थाने ज्या नियमचं काटेकोर पालन करणं गरजेचं असतं तो नियम मात्र या ठिकाणी बरोबर पाळला जातोय. गेम ऑन खेळायला सुरुवात होते. पहिले चेंडू आपण पाहतोय यावेळेस खराब चेंडू बीमरची हाताळणी पाहायला मिळते. चेंडू मात्र थांबत नाहीये, जातो सीमा पार, चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चौकार येतोय. बिमर म्हणजेच आपण पाहतो की कुठल्या प्रकारचा चेंडू अजूनपर्यंत धावफलकावरती नाही आहे, परंतु 5 धावा निश्चितच आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरुवात खराब पाहायला मिळाली. पाहूया त्या सुरुवात चांगली इथं पाहायला मिळाली. विक्रम स्पर्ट ओढूनवकर या संघाच्या माध्यमातून नेहमीच विक्रमी खेळी करणारा जालना जाणारा हा संघ पाहायला मिळतोय. महेश ऑन स्ट्राईक. स्लोअरचा मारा या ठिकाणी आपण पाहतोय. स्क्वेअरलेग अंपायरच्या डोक्यावरून चेंडू मात्र सरळ निघून जातोय सीमा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर कुठल्या प्रकारची हॅट्रिक पाहायला मिळाली नाहीये. फक्त एक चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली. दापोडे संघासमोर खेळत असताना नानू सुतार यांनी आपण पाहिलं तर चौकारची हॅट्रिक कंप्लीट केली होती. विकेट हॅट्रिक ही आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाली नाही आहे. षटकार हॅट्रिक ही पाहायला मिळाली नाही आहे. आणि विकेट आणि षटकार हॅट्रिक जर कंप्लीट करताय तर सन्माननीय नानाजी गोंडली साहेब यांच्या माध्यमातून टी शर्ट कलरफुल तुम्हाला देण्यात येईल. या स्पर्धेमध्ये कुठले खेळाडू त्या टी शर्टचा हकदार मानकरी ठरतायत. पुढे चेंडू यावेळेस पॉइंटला बरोबर क्षेत्ररक्षण होतं आणि त्या ठिकाणी झेल गेला होता, परंतु झेल काही कन्वर्ट करता आलं नाही आहे. या ठिकाणी एक मोठा फलंदाज बाद करण्याची नामी संधी चालू आली होती, परंतु सिंगलने खेळ पुढे जाते. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 10 या अंकावरती जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा एक ठिकाणी पाहतोय फुलाजी येतोय गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बट पाहूया काय घडते या ठिकाणी. यस, व्हाईट बॉल दिला गेला आहे आणि चेंडू मात्र निघून गेला सीमा पार. येतोय चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्याला मिळतोय आकार. धावसंख्या पाहतोय आपण 15 धावा धावफलकावरती. बिनबाद 15 आपण पाहतोय. आणि अंगामालची सर्वात मोठी भागीदारी या 2 खेळाडूंची आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 83 धावांची पार्टनरशिप या दोन्ही खेळाडूंनी केली होती आणि तेच दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. यस, बल्ला तेरे हात में तो काही टांग आडाय. LBW च्या स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बाद होते. राजा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. शरीराचा वेध घेतला गेला, बरोबर स्टंपच्या मधोमध आडलला गेला आणि कुठल्या प्रकारे
या ठिकाणी मनामध्ये पंचांच्या द्विधा मनस्थिती नाही आहे, कारण ज्यावेळेस LBWचा जो अपील केला जातो त्यावेळेस क्षणामध्ये निर्णय घ्यावा लागते की चेंडू कुठं पिच झाला आहे, हाईट किती, हाईट फॅक्टर चेक करावं लागतं आणि बरोबर आपण पाहतोय एक परफेक्ट निर्णय पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर भिरू येतो मैदानाच्या आतमध्ये. फुलाजी पुन्हा एकदा पाहूया टर्न होतोय. यावेळेस आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा इथेही प्रयत्न होतोय, इनपिचच्या वरतून खेळण्याचा चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, बट 2 धावा रोखू शकत नाहीये. चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. पहिले षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. धावसंख्या 17 या अंकावरती एक चांगला बिग टोटल, चांगली टोटल लागली गेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये ओमसाहेब PC संघाने आपली ताकद दाखवली, गोलंदाजी असो फलंदाजी असो. खास करून आपण जर पाहिलं तर काही प्लेयर अनुपस्थितीमध्ये सुद्धा एक चांगली कामगिरी त्यांची पाहायला मिळाली. यावेळेस पुन्हा एकदा फुल टॉस दिला जातोय, चेंडूला मात्र फेकून दिला जातोय सीमा पार. अजून एक दर्जेदार चौकार. धावसंख्या जर पाहिली तर 21 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते ना. अजूनही षटक संपाचं नाव घेत नाहीये, अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. कारण आपण पाहिलं तर याच्यामध्ये एक वाईट एक नो बॉल असं पाहायला मिळालं आणि त्याच्या वाईट नो बॉल वरती आपल्याला चौकार पाहायला मिळालं. पुढे चेंडू यावेळेस पॉइंटच्या रिझनला क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. हाही चेंडू मात्र थांबत नाही, जातो सीमा पार, येतोय चौकार. 25 धावा धाव फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बिग टोटल स्कोर कार्ड वरती विक्रम स्फोट वडूनवकर, ज्याच्या नावातच विक्रम आहे निश्चितच, आणि नेहमी विक्रमी खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. प्रश्न निश्चित पडला असेल आता मात्र संघ नायकाला की चेंडू कुणाच्या हातामध्ये द्यायचं, कारण भिरू ऑन फायर या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यांनी 2 चौकार, महेश यांनी 2 चौकार, एकंदरीत धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 1-25 पाहायला मिळते. पाहण्यासारखं राहील की हा गोलंदाज या धावा थांबेल का, कारण क्रिकेट म्हटलं तर सहकार्याचा खेळ आहे. एखाद्या खेळाडूने चुकी केली तर त्याला झाकण्याचं काम दुसऱ्या खेळाडूने करायचं असतं. 25 धावा खर्च केल्या, त्या कुठेतरी आवरणं सावरणं गरजेचं आहे, आणि हा गोलंदाज मात्र त्या धावा थांबेल का हे पाहण्यासारखं राहील. दिलीप येतोय गोलंदाजी मार्क वरती. महेश या हंगामातील आपण पाहतो त्याच्या नावी एक 50 आहे. सर्वात पहिली 50 आपण जर पाहिली तर वयवर्ष 55 नामदेव चौधरी याच्या नावे आहे. या हंगामाला सुरुवात झाली, चाचणी स्पर्धेमध्ये पहिली 50 झलकवण्याचा मान मात्र त्याच्यावरती आहे. त्याच्यानंतर मात्र पाहिलं तर महेश काबूकर यांची आपण 50 पाहायला मिळाली होती. चला वेळ कमी खर्च करा, विनंती असेल. कारण आपल्याला जो अवधी दिला आहे 3 षटकांसाठी 15 मिनिटं, त्याच्यामध्येच आपल्याला सर्व खेळ कंप्लीट करायचा आहे. यावेळेस पाहतोय आपण वाईट स्टिक वरती ठेवण्याचा प्रयत्न केला होता, हलक्या हाते खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी. बॅटला चाटून चेंडू गेला होता. एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक नाही. 26 धावा धावफलकावरती. दिलीप एक चांगला गोलंदाज आहे, पाहूया कमबॅक करून देईल का. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव खर्च केली गेली आहे. भिरू या ठिकाणी स्ट्राईक वरती. इथेही पाहतोय आपण
पायांची हालचाल नाहीये, खडे खडे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूच्या लाईन पडते पोचता येत नाहीये आणि बाकीचं काम कीपर पूर्ण करतोय. कुठल्या प्रकारची धाव नाहीये, निर्धाव जी या ठिकाणी होते सांगता. जानमान सारेंगाव आपण पाहतोय फील्ड प्लेस मध्ये. क्या बात आहे, या ठिकाणी पाहतोय आपण रनआउटची संधी चालू आली होती परंतु डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला नाही आहे. एखाद धाव एक्स्ट्राची खर्च झाली तरी हरकत नव्हती कारण एक मोठा फलंदाज आहे. जर बाद झाला असता तर ते चित्र काही वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु एक्स्ट्राच्या धावा खर्च नको म्हणून त्याच्यासाठी स्वतःला आवरला. यावेळेस पुन्हा एकदा हवेमध्ये होता परंतु सेफ लँडिंग पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट केली, दुसरी धावीची मागणी आणि सहजरित्या ही दुसरी धावी कंप्लीट केली जाते. 2 धावेने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती 29 अंकावरती पाहायला मिळते. दिलीप याने कुठेतरी धावा थांबवल्यात. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला या ओव्हरमध्ये आणि 4 धावा खर्च केले गेले आहेत. हेच काम मित्र हो या क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. एखादा खेळाडू अडचणीत आहे तर त्याला साथ देणं, त्याचं मनोधैर्य वाढण्यासाठी आपण एक चांगलं काम करावं, एक पाऊल पुढे म्हणून स्वतःला सिद्ध करावं आणि ते सिद्धतेच्या मार्गावरती दिलीप. परंतु अजूनही 2 चेंडू बाकी आहेत, काही होऊ शकतंय. पुढे चेंडू यावेळेस फुल टॉस दिला होता, हवेमध्ये आहे पाहूया आणि या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. परत एकदा नाव चांगली होऊन घेता. परत एकदा नाव गणेश ठाकरे अजून अजून विलास पाटील हे सदस्य आहे का लॉट कमिटी? हां ओके 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 ओके. हॅलो, या ठिकाणी आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 2 कंप्लीट केले जाते या ठिकाणी आणि धावसंख्या धावफलकावरती 33 लागली जाते. निश्चित मित्र आपण संपूर्ण वर्षभर ज्याची वाट पाहतोय अर्थात दमन दौरा या ठिकाणी घोषित झालेला आहे 7, 8, 9 जानेवारी आणि त्याची पाहणी करण्यासाठी त्याचं नियोजन करण्यासाठी दमन येथे टीम सज्ज पाहायला मिळते. खास करून आपण पाहतोय या भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळासाठी अतोनात मेहनत घेणारे सर्वांचे लाडके सचिव प्रदीपजी जोशी साहेब असतील, त्यानंतर लॉट कमिटी मेंबर प्रमोदजी भोईर, त्याचबरोबर विलासजी पाटील आणि त्यानंतर आपण पाहिलं तर गणेशजी ठाकरे आणि आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण सदस्य ज्या चौकाराचा भाषा ज्याला म्हटलं जातं असं शैलेशजी पाटील, अनिल दादा, त्यानंतर आपण पाहिलं तर नितीनजी गवली उपाध्यक्ष भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाची ही सर्व टीम आपण जर पाहिली तर दमन येथे या आयोजन नियोजनासाठी पाहायला मिळते आणि सर्वांसाठी एक खुश खबर आहे की दमन दौरा हा घोषित झालेला आहे 7, 8, 9 जानेवारी. वर्षाला सुरुवात होते आणि सुरुवातीलाच एक चांगली गोड बातमी आपल्यासाठी आहे कारण ज्या दौऱ्याची आपण वर्षभर वाट पाहत असतो आणि तो दौरा या ठिकाणी आपल्याला घोषित पाहायला मिळते. या सर्व कमिटी मेंबरांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करीन. व्यावहारिक जीवन सांभाळून या क्रिकेट मंडळासाठी खूप वेळ दिला जातोय. या ठिकाणी आपण पाहतोय धावसंख्या जी आहे 36. ओव्हर क्रमांक आपण पाहतोय
तिसरं चालू आहे. धावसंख्या जर पाहिली तर 36 धावफलकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर 25 आल्या होत्या. त्यानंतर मात्र कमबॅक केलं दिलीप याने. मी तर म्हणेन धावा कुठेतरी थांबवल्या गेल्या, अंकुश पावलं गेलं, 8 धावा फक्त खर्च केल्या. बजरंग येतोय, पहिला चेंडू वाईट, त्यानंतर 2. या ठिकाणी काय घडतं पाहूया. पुढे चेंडू खराब हाताने पाहायला मिळतं. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी केला जातोय. स्क्वेअर मारा पाहायला मिळते. पहिल्या चेंडू आपण पाहिलं तर वाईट, त्यानंतर 2 धावांनी तेही वाईट पाहायला मिळते. धावा बहाल केल्या जातात, बनतायत. धावसंख्या 37 या अंकावरती. यावेळेस पुन्हा एकदा आपण पाहतो फ्लॅटेड डिलिव्हरी या ठिकाणी हाताळण्याचा प्रयत्न केला गेला. पंचांच्या माध्यमातून 22च्या स्वरूपात ही एक धाव घोषित केली गेली आहे. येणाऱ्या नवीन वर्षात एक चांगली खुशखबर आपल्याला पाहायला मिळाली. आज दौरा घोषित होत आहे 7, 8, 9 जानेवारी आणि त्याच्यासाठी ही संपूर्ण टीम आपण पाहतोय दमनमध्ये ग्राउंडची असेल पाहणी किंवा या सर्व गोष्टींचं नियोजन करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. लेग साईडच्या दिशेने या ठिकाणी चेंडू जातोय. एक धाव इथेही मिळते. एका धावेने 39 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं व्हाईट बॉल जरूर गेले, परंतु कुठेतरी बॅटने कमी धावा बनताना पाहायला मिळालेत. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत आणि 6 धावा खर्च केले गेले आहेत. विक्रम अडूनवकर आपण पाहतोय फलंदाजी करतोय. यावेळेसही पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हवं तसं बॅटच्या पटामध्ये घेता आलं नाहीये. पुन्हा एकदा सिंगलने खेळ पुढे जातोय. धावसंख्या धावफलकावरती 40. धावा भरपूर आहेत धावफलकावरती, कारण जो पहिल्या ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या त्या कुठेतरी कारगर ठरत असताना पाहायला मिळत आहेत. अन्यथा या 2 गोलंदाजांनी कमबॅक केलं जरूर आहे. उर्वरित चेंडूमध्ये अजून चांगला खेळ झाला तर कुठेतरी बॅलन्सिंग स्कोअर पाहायला मिळेल. पण त्या उर्वरित 2 चेंडूमध्ये एखादा मोठा फटका आला तर निश्चित एक डेंजर झोन मध्ये जाणारा धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया पुढे चेंडू. यावेळेस आपण पाहतोय लोअर फुल टॉस चेंडू. थोडंसं फंबलिंग झाली, चुकी झाली आणि दरम्यान एकीचं दुसरीमध्ये लगेच परिवर्तन पाहायला मिळतंय. धावसंख्या जर पाहतोय धावफलकावरती 42, 42 ऑन बोर्ड लागल्या गेलेत. गोविंदाने आपण पाहतोय महेश मैदानाच्या आतमध्ये. महेश काबूकरने स्वतःला आवरलंय. विकेट एका बाजूने पडतायत तर जसा चेंडू होईल तसा खेळ पाहायला मिळतोय. यावेळेस सोडवला जरूर आहे. पाहूया चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या खाली. इथं चुकी नाहीये आणि बिग विकेट. फलंदाज बाद होतोय महेश झेलच्या स्वरूपात. क्या बात आहे. निश्चित आपण जर पाहिलं तर या 3 ओव्हर आपण पाहिलं तर 16 मिनिटांमध्ये कव्हर केले गेले आहेत. एखाद मिनिट इकडे तिकडे आपण समजू शकतोय. 3 ओव्हर बरोबर 16 मिनिटांमध्ये पूर्ण करताना पाहायला मिळाले. शेवटचा अंतिम ओव्हर आहे. पाहूया या ओव्हरमध्ये किती धावा जमा केल्या जातील, कारण आपण पाहतो 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. या ठिकाणी पाहतोय आपण निकम येतोय नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय की 42 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शेवटचा अंतिम षटक हाणामारीचा पाहूया या ओव्हर मध्ये किती धावा बनल्या जातील. आता मात्र या ज्या काय धावा या ओव्हर मध्ये बनतील त्या निश्चितच कुठेतरी सारंगाव संघाच्या डोकीत डोकीत ठरतील. यावेळेस आपण पाहतोय पॉइंटच्या रिझनला चेंडू जातोय. थोडंसं फंबलिंग जरूर झालं, परंतु एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक नाही आहे. कारण संदीप या स्ट्राईक दिली जाते. खास करून गोविंद यांच्या माध्यमातून विचार केला तर एक चांगली फटकेबाजी खेळण्यामध्ये माहीर आपण पाहतोय संदीप स्ट्राईक एंडला आहे.
रायटी लेफ्टी या ठिकाणी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये फील्ड प्लेसला कुठेतरी कसरत करावी लागते, यात मात्र काही शंका नाही. या पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. आता मात्र कडक फटका आहे, पाहूया पण झेल घेण्यामध्ये असफल ठरताना पाहायला मिळेल. चेंडूही हाताला लागत नाहीये. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. फटका चांगला सजवला होता, बट गॅप शोधता आली नाही आहे. परिणाम स्वरूप आपण पाहतो या ठिकाणी 2 धावा जमा केले जात आहेत. 45 धावा धावफलकावरती सजल्या गेल्या, लागल्या गेल्यात. याच्यानंतर या टीम मधील विजेता संघ ओम साहेब पिसे संघासमोर 2 हात घेणार आहे. पिसे संघाने कुठे जायचं नाहीये. इथे मात्र एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काय नाही. एका धावेने धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 46 धावा लागल्या गेल्यात. निकम याने सुद्धा धावा कम खर्च करताना पाहायला मिळत आहे. 3 चेंडूमध्ये 4 खर्च केलेले आहेत. बजरंग याने सुद्धा आपण पाहिलं तर 2 वाईट हाताळून ही 9 धावा आणि दिलीप याने 8 धावा. म्हणजे या तिन्ही गोलंदाजाने मात्र कुठेतरी फुलाजे यांच्या गोलंदाजीला झाकण्याचं काम करताना पाहायला मिळालं आहे. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पाहूया, पोहोचला जातोय, चेंडू उचलला जातोय. वेल अवसर आहे या ठिकाणी आपण पाहतोय आणि 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. .48 48 धावा धावफलकावरती. अजूनही धाव संख्या जमा करण्यासाठी 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निकम सरसावतोय. आता मात्र स्लोअरचा मारा ठेवला तर हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतोय, पोचला जात नाही चेंडूवरती. चेंडू मात्र पोचला जातोय सीमा पार, येतोय चौकार. आपण पाहिलं तर बऱ्याच कालानंतर चौकार आला. तब्बल आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्येच बाउंड्री पाहायला मिळाली होती, त्याच्यानंतर बाउंड्री पाहायला मिळाली नव्हती. आता मात्र क्षेत्ररक्षकाने तो अंदाज बांधला नाही आहे चेंडूवरती पोहोचण्याचा आणि तो कुठेतरी धोकादायक ठरला गेला आणि चेंडू मात्र सीमा पार झाला. मी तर म्हणेन हा लकीली चौकार पाहायला मिळतोय तब्बल 3ऱ्या ओव्हरमध्ये. कारण पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला गेलं तर 3 बाउंड्री पाहायला मिळाली होती, त्याच्यानंतर 3ऱ्या ओव्हरमध्ये नाही आणि अंतिम ओव्हरमध्ये ही बाउंड्री पाहायला मिळते. शेवटचा अंतिम चेंडू आहे. धावसंख्या पाहिली तर 50 क्रॉस केली गेली आहे. 52 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत आतापर्यंत. पुढील चेंडू या वेळेस मात्र पाहतोय पण फायनलेगच्या रिझन मध्ये इथेही चेंडू थांबत नाहीये आणि शेवटच्या 2 चेंडूवरती 2 बाउंड्री पाहायला मिळाल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे अब तक 56. 57चं टार्गेट या ठिकाणी पाहायला मिळेल. जय हनुमान सारेंगाव या टीम समोर 4 चेंडू बरोबर चांगल्या रीतीने हाताळले होते. त्याच्यानंतर कुठेतरी मिसफिल्ड मित्र म्हणेन अंदाज बांधता आला नाही, परंतु हा फटका खूप चांगला सजवला होता. टायमिंग दिलं होतं, भरपूर फलंदाज झाला, त्याचा पुरेपूर फायदा उचलताना पाहायला मिळाले. 56 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 57 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केले गेलं आहे. निश्चित आपण पाहूया 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा धावफलकावरती 57 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केले गेलं आहे. या धावा थांबतील या बनतील या ऐकूया सुभाष धुमाल सर यांच्या आवाजाने.
मधील पहिला चेंडू. 5-4ची क्षेत्रक्षण वेळच ना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकातील पहिला चेंडू. पहिल्या चेंडू इथे मात्र गॅप्स होत आलेला नाही. या वाईट ऑफ मिड ऑफ रिझन मध्ये चांगले क्षेत्रक्षण पाहायला मिळते. मात्र एक धाव घेण्यापासून थांबू शकले नाही फलंदाजांना. हिम्मत ऑफ दी मार्क. एका धावने अकाउंट ओपन होते जनमन सारंग या संघाचं. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल. या सामन्यातील विजय संघ विपक्षीय ओम साहेब फिसे आणि त्यानंतर गावठी अंजूर विपक्ष गंगामाता गुंदवली या दोन्ही संघाने देखील तयारीत राहायचं आहे. इथे इनफिल्डच्या वरून अगदी मेडिओकरीच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो डीप मेडिओकर रिझन मध्ये. क्षेत्रक्षक तिथे सज्ज आहे. प्रयत्न चांगला पाहायला मिळतोय. अगदी जीवाचा आटापिटा करताना आपण पाहतोय. चांगला एफर्ट तिथे केलं होतं. अखेर आपण पाहतोय एक धाव आपल्या संघासाठी वाचवलेल्या. मात्र 3 धावा इथे सारंगाव संघाच्या फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. हे 3 धावेनी या फुलाजी पाटील देखील आपलं खातं उघडतोय आणि या संघाची धावसंख्या वाढते. धावफलकावर पाहायला मिळते ते 4 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण सामना पाहतोय विक्रम सोस वडनगर विपक्ष जय हनुमान सारंगाव या दोन संघामध्ये. इनफिल्डच्या वरून हा फटका केलेला आहे. क्षेत्रक्षक डीप मध्ये सज्ज आहे. लॉंग ऑन रिझन मधून चेंडू फेके गेला जातोय. तोपर्यंत एका धावेने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज. आव्हान ठेवले गेले ते 57 धावांचा आपण पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये 56 धावा विक्रम सोस वडनगर संघाने निर्धारित 4 षटकामध्ये बनवलेले आहेत आणि 57 धावांचं टार्गेट इथे मध्ये सेट केले गेले आहे. मेडिओकर रिझन मध्ये इथे मात्र चांगले क्षेत्रक्षण धावबाची संधी डायरेक्ट निशाणा. काम तमाम. निशाणा हिट होताना आणि काम फिट होताना आपण पाहतोय पहिला हादरा बसतोय जनमन सारंगाव संघाला फलंदाज फुलाजी पाटीलच्या रूपाने. जे न्यू बॅटर हनुमान आपण पाहतोय. खरं तर आज शनिवार आहे आणि हनुमानाचा दिवस आहे. पाहूया या हनुमानाचा दिवस असेल का. पहिला फलंदाज फुलाजी बाद झालेला आहे. न्यू बॅटर हनुमान आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र सामना फलंदाज हिम्मत जो वैयक्तिक 2 या धावसंग्रह फलंदाजी करत आहे. यावेळी फुलटाचा चेंडू आणि फुलटाचवर चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू निघून जातोय स्वीपर करून मधून सीमा पार चौकार. संख्या 9 धावा आपण पाहतोय. या इनिंग मधील पहिला चौकार फलंदाज हिम्मतच्या बॅट मधून. षटकातील पुढील चेंडू राईट मोड द स्टंप गोलंदाजी करताना गोलंदाज. इथे मात्र स्विंग अँड मिस चांगल्या चेंडूच्या हाताने आपण पाहतोय समोर खेळण्याचा प्रयत्न होता. मात्र कुठेही चेंडूच्या लाईन मध्ये येतात चेंडूच्या लाईन पासून दूर होऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडूने षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर जनमन सारंगाव संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते 57 लक्षाचा पाठलाग करताना 1 बाद 9 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला. धाव संख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 9 धावा आणि दुसऱ्या षटकात मात्र हाताळण्यासाठी गोलंदाज श्याम चौघुले येतोय. आपण सामना पाहतोय विक्रम सोर्स वडनगर विपक्ष जय हनुमान सारंगाव या दोन संघामध्ये. आज पहिल्या सामन्यामध्ये ओमसाहेब फिसे संघाने विजय संपादन केला होता. गावदेवी सोनाली संघाचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आणलं होतं. तर सध्या दुसरा सामना आजच्या दिवसामधील पाहायला मिळतो. सारंगाव विपक्ष
उठवण वगैरे या दोन संघामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ होईल गोलंदाज श्याम चौगुले गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. इथे हुक केलेल्या चेंडूला हुकचा फटका पाहायला मिळतोय. खाली रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत वेळ आहे फलंदाजांना 2 धाव पूर्ण करण्याची. 2 धाव फलंदाज पूर्ण. तिसरी धावीसाठी देखील प्रयत्न घातक ठरू शकतोय या, मात्र फक्त ह्या 2च धाव पाहायला मिळत आहेत आणि फलंदाज देखील इथे या बाद होताना. क्या बात आहे. एक आगलं वेगळं पारितोषिक आपण पाहतोय या षटकामध्ये. श्याम चौगुले यांनी जर संपूर्ण षटकामध्ये 2 विकेट जरी प्राप्त केल्या तर पुढील पहिले अध्यक्ष शरदजी भोईर साहेबांकडून श्याम चौगुले यांना जिवंत कोंबडा दिला जाईल आणि तो कोंबडा स्पेशली गावठे असणार आहे, याची देखील नोंद घ्यायची आहे. श्याम चौगुलेसाठी सुवर्ण संधी आहे. या षटकामध्ये 2 विकेट जर प्राप्त केल्या तर शरदजी भोईर यांच्याकडून गावठी कोंबडा जिवंत दिला जाईल. इथे मात्र फुलटाजर चेंडूला खेळलेल्या तो कव्हर इजन कडे दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करतात. सारंगाव संघाची धावसंख्या 2 ने पुरेसर धावपलीकडे पाहायला मिळते 13 धावा. आव्हान 57 धावांचा आहे. 57 लक्षाचा पाठलाग जयनमान सारंगाव संघ करतोय. आज बजरंग बलीचा दिवस आहे. जयनमान प्रसन्न होईल की पाहावं लागेल सारंगाव संघाला. इथे ऑन साइडला मिडविक रिजन मध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण होतात. दुसऱ्याचा देखील इथे प्रयत्न आणि या प्रयत्नात अखेर फलंदाज धावचित. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 14 धावा. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. श्याम चौगुले शॉर्ट रनने गोलंदाजी करताना रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आले आले पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर टायमिंग साधता आला नाही. फलंदाज लहू याला हा निर्धाव चेंडू. स्कोर इज कॉन्स्टंट 14. 14 धावा. आणि इथे मात्र टायमिंग साधलेला आहे आणि चेंडू निघून जातोय बॅकवर्ड फॉर्न रिझन मधून सीमा अपार चौकार. हाच प्रयत्न या अगोदर देखील त्याने केला होता. हातो उघडले चौकाने घ्या. सारंगाव संघाची धावसंख्या पोहोचते ते 18 वर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि हा यावेळी चेंडू निघून जातोय पॉइंट रिझन मधून दन दन करत सीमा पार. सलगचा हा दुसरा चौकार.
दोन षटके समाप्त नंतर धावसंख्या 11ची सरासरी प्रति षटकामागे पाहायला मिळत आहेत. धावफलक करत 2 षटकांती 22 आणि इथून 2 षटकाचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 2 षटकामध्ये इथून अजूनही जर्मन सारंगाव संघाला जे संपादन करण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. लोह्याने मागील षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूमध्ये पलटी शॉटने रिव्हर्स फाटक्याने 2 चौकार ठोकले होते. वैयक्तिक 8 या धावसंख्येत तो फलंदाजी करतोय. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज महेश काबूकर. पहिला चेंडू दिशांन चेंडू पाहायला मिळतोय. महेश काबूकर याचा पहिल्या चेंडूवर काबू आपल्याला पाहायला मिळाला नाही. फ्लिक केलेल्या चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग रिजन मध्ये गॅप मधून चेंडू निघून जाते सीमा पार चौकार. धावसंख्या 4 नाही 27-27 तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना इथे मात्र उंचावरून फटका खेळण्याचा प्रयत्न बेस्ट टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक 3-3 चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते मात्र झेल ड्रॉप. तोपर्यंत 2 धाव फलंदाज पूर्ण करतात. सारंगाव संघाची धावसंख्या 2 ने पोहोचते ती 29. इथून 28 धावांची अजूनही आवश्यकता आहे. माजी उपसरपंच नामदेव जाधव साहेबांचे ते आगमन झालेले आहे. त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 10 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता आहे. सारंगाव संघाला विजयासाठी आपण पाहतोय चांगली पार्टनरशिप मानाजी आणि लहू या 2 फलंदाजांमध्ये. इथे फाईन खेळण्याचा प्रयत्न दिशा भटकटताना गोलंदाज डाऊन द लेग स्टंप पाहायला मिळते. चेंडू पंचांच्या इशारा वाईट अवांतर धावेने संघाची धावसंख्या पोहोचली 30 वर. 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. येणाऱ्या 10 चेंडूचा खेळ शेष आहे. लॉफ केलेल्या चेंडूला लॉफ्टेड फटका प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता मात्र झेल ड्रॉप. इथे देखील आपण पाहतोय झेल सोडला गेलेला आहे आणि इथे देखील आपण पाहतो जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज 2 धाव पूर्ण करतात. धावसंख्या 32. या चुका मात्र टाळावी लागतील. आपण पाहतोय कॅच विन द मॅच पकडा कॅच आणि जिंका मॅच हे क्रिकेटचा सूत्र आहे. इथे मात्र झेल ड्रॉप केला गेलेला आहे. यावेळेला मात्र लॉस्ट फुलडात चेंडूला भिरकून दिलेला आहे. सीमा पार 6 धावांसाठी षटकार. जे बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय की हे आपण पाहू शकता. म्हणूनच म्हटलं जातं कॅच टेक द कॅच अँड विन द मॅच. हा आणखीन एक मोठा फटका आणि हा चेंडू देखील निघून जाते सीमा पार षटकार. मानाजी नाही मानने वाले. सलगचा दुसरा षटकार. पण आता मात्र ठरवू शकतोय कारण तो झेल सोडल्यानंतर मानाजीच्या बॅट मधून तब्बल 12 धावा पाहायला मिळतात. आता मात्र समीकरण 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे.
इथे मात्र आणखीन एक झेल मला वाटतं ड्रॉप केला गेलेला आहे. चुकांवर चुका केल्या जातात आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. आता मात्र 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. अर्धा डझन चेंडू शिल्लक आहेत आणि तब्बल 1 डझन धावांची आवश्यकता. 6-12चं समीकरण. सामना होता कुठे नाही, सामना आला कुठे नाही, त्याचं कारण सोडले गेलेले झेल आणि 3 षटकांसाठी बरोबर 15 मिनिटाचा वेळ इथे खर्च केला गेलेला आहे. क्रिकेटमध्ये झेलांना खूप महत्व आहे. इथे आपण पाहतोय जेव्हा जेव्हा झेल सोडले गेलेले आहेत तेव्हा तेव्हा मात्र इतिहास घडलेला आहे. हिटमॅन रोहित शर्माचा जर 4 या धावसंघ सोडला गेला होता आणि त्यानंतर रोहित शर्माने 264 धावा कुठून काढल्या होत्या. कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये देखील आपण बघितलं तर वेस्ट इंडिजचा विश्वविक्रमवीर डावखुरा शैलीदार फलंदाज ब्रायन लाराचा झेल सोडला गेला होता आणि कसोटी क्रिकेटच्या इतिहासामध्ये त्याने नाबाद 400 धावा इंग्लंड विरुद्ध कुठून काढल्या होत्या. अगदी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये देखील ब्रायन लाराचा झेल सोडला गेला होता आणि त्यावेळी ब्रायन लाराने 501 धावा कुठून काढल्या होत्या. जेव्हा जेव्हा झेल सोडले गेले आहेत तेव्हा तेव्हा मात्र इतिहास घडताना आपल्याला पाहायला मिळाला. इथे देखील मानाजी याला तब्बल 2 जीवदान मिळालेले आहेत. आता मध्ये समीकरण 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. 6-12चं समीकरण. गोविंद याला चमत्कारिक गोलंदाजी करावी लागेल कारण समीकरण आपण पाहतोय थोडंसं झुकताना सारंग संघाच्या बाजूने. मात्र क्रिकेट पूर्णपणे अनितीचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत क्रिकेटमध्ये भाग्य ते केले जात नाही. 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. गोविंद पाहूया या 12 धावांचं संरक्षण करेल का. 6-12चं समीकरण. एक चांगली भागीदारी आपण सारंगाव संघाकडून मानाजी आणि लहू या 2 फलंदाजांमध्ये पाहतोय. 6-12चं समीकरण. 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 6 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे जनमन सारंगाव संघाला जय संपादन करण्यासाठी. इथे पूल केलेल्या चेंडूला 1 धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी प्रयत्न पंबल पाहायला मिळताना 1चं रूपांतर 2 मध्ये करताना दोन्ही फलंदाज. या चुका मात्र टाळाव्या लागतील क्षेत्ररक्षक वडनोगरच्या कारण 1चं रूपांतर 2 मध्ये ते केले गेले. आता मात्र संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 47. 5 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. मानाजी आणि लहू ही जोडी मैदानामध्ये आणि या दोन्ही फलंदाजांमध्ये 3 फलंदाज बाद झाल्यानंतर चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते. अगदी आपल्या संघाचा डाव या दोन्ही फलंदाजांनी सावरलेला आहे. स्विंग अँड मिस. इथे मात्र चांगल्या चेंडूची हाताळणी आणि अशाच प्रकारची हाताळणी करावी लागेल विक्रम स्पोर्ट्स वडनगर संघाला. या सामन्यामध्ये आपलं आव्हान जर जिवंत ठेवायचं असेल तर आता मात्र समीकरण पाहायला मिळते 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. हा चेंडू थोडासा आउटसाइड ऑफस्टंप हाताळला गेला होता. 4 धाचं समीकरण. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. इथे लॉप केल्या चेंडूला फटक्यामध्ये वजन आणि धाव मिळतील पूर्णचे पूर्ण अर्धा डझन. मानाजी नाही मानने वाले. नेट टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. तेजस भुईर आणि त्यांची ऑफिशियल टीम 11 चेंडूमध्ये वैयक्तिक 32 या धावसंख्येवर मानाजी फलंदाजी करत आहे. मानाजी फलंदाजी आल्यानंतर धनाजी याने ऑल द बेस्ट दिलं होतं. लहूसाठी देखील ऑल द बेस्ट दिलं नाही. ऑल इज वेल सध्या पाहायला मिळते. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. केवळ चेंडूला दिशा दिलेल्या या शॉर्ट कव्हर रिझनमध्ये एका धावेसाठी या सिंगलने सारंगाव संघाची धावसंख्येमध्ये देखील बदल होते. धावसंख्या पोहोचते ती 54वर. आता मात्र शेवटचे 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये इथून 3 धावांची आवश्यकता आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केले जाते. या प्रोप्रायटर तेजस भोईर ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सुजल भोईर आणि कॅमेरामॅन आपल्याला पाहायला मिळत आहेत राजा जोशी. ही ऑफिशियल टीम आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेटची
ज्याच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण केलं जात आहे. दोन चेंडू आणि दोन चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. सामना अजूनही संपलेला नाही. आता मात्र स्ट्रायकर एंडला आपण बघतोय लहू, ज्याच्या बॅट मधून देखील 2 चौकार पाहायला मिळेल तर सलगचे. लहू आणि मानाजी ही जोडी मैदानामध्ये. 2 चेंडू 3 धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र सुरेख फटका बॅकवर्ड स्क्वेअर गिजनामध्ये एक धाव तर पूर्ण केली. दुसरी धावेसाठी प्रयत्न, रनआउटची संधी इथे मात्र गमावताना आणि तिसरी धाव देखील फलंदाज इथे मात्र घेण्याचा प्रयत्न. तिसरी धाव देखील पूर्ण करतात आणि सामना जिंकलेला आहे या जहनमन सारंगाव संघाने. आज शनिवार आहे आणि जहनमन प्रसन्न होतोय सारंगाव या संघाला. अभिनंदन जहनमन सारंगावने हॅट गेला विक्रम सोर्स वडवणकर. तर लगेच टॉस कडे आपण देखील बोलणार आहोत. टॉस केला जाईल पिसे विपक्ष सारंगाव या 2 संघामध्ये. मॅन ऑफ द मॅच कडे देखील आपण बोलणार आहोत. मॅन ऑफ द मॅच वन मॅन आर्मी नाही मानने वाले मानाजी ठरलाय या सामन्याचा सामनावीर. मानाजीचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने नाबाद 33 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. तर टॉस कडे देखील आपण जाणार आहोत. टॉस देखील केला जाईल आणि मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक देखील दिलं जाईल. पिछे संघाने एक आपण या, तसेच सारंगाव संघाने एक आपण देखील या. या 2 संघामध्ये आमच्या टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. कैलासजी कुमार संकलेश सोपान भोकरे टॉस बॉक्स आपण पाहत आहोत. या टॉस बॉक्स मध्ये टॉस देखील आपण करणार आहोत. माजी उपसरपंच साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. माझे वस्ताद देखील आहेत, कुस्ती पेलवान देखील आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. तसेच मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देखील दिलं जाईल. सर्वप्रथम आपण टॉस करूया. पिसे संघाने आपण या, तसेच सारंगाव संघाने आपण देखील या. सारंगाव संघाने आपण टॉस साठी या. मॅन ऑफ द मॅच मानाजी आपण या. मानाजी असं मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. आपण मध्ये आज कुछ तुफानी करते आणि मानाजी नाही मानने वाले. मानाजी ठरला या सामन्यात सामना नाबाद 33 धावांची इनिंग त्याच्या बॅट मधून पाहायला आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक इथे दिलं जाईल. आपण पाहू शकता मानाजी ह्याला मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाते. आज कुछ तुफानी करते हे थम्सअप आणि त्यानंतर आकर्षक ट्रॉफी ही पारितोषिक दिली जात आहे. हे आपण पाहू शकता. मानाजी ज्याने नाबाद 33 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं होतं आणि तो या सामन्यामध्ये सामनावीर देखील ठरलेला आहे. आणि यानंतर वेलपेड मानाजी, ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. तर बोलूया आपण टॉस कडे. टॉस केला जाईल. सारंगाव संघाने आपण टॉस साठी या. टॉस केला जाईल. पिसे संघाने घनश्याम पाटील आपलं वेलकम.